पापा से अमीर इंसान नहीं देखा. आई, आईची माया, तिचं प्रेम, तिच्याबद्दल खूप काही लिहिलं गेलंय सगळ्यांनीच. पण वडील, बाबा, आप्पा, अण्णा, डॅडा यांच्याबद्दल जरा थोडं कमीच लिहिलं गेलंय. अशाच वडिलांची, त्यांच्या खंबीर साथीची आणि त्यांच्या न व्यक्त होणाऱ्या प्रेमाची ही एक कथा. कथेचं नाव आहे बाबा. एक मध्यमवर्गीय कुटुंब, आई, वडील, मुलगा, मुलगी असं एक सुंदर चौकोनी कुटुंब. भरपूर कष्ट करत, अगदी कष्टाची पर्वा न करत आपल्या मुलांना शिकवणं हे अगदी आपलं आद्य कर्तव्य समजून त्या कष्टाला सोबत पुढे नेत कष्ट करणारे हे वडील. या वडिलांनी आपल्या मुलाला इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी सुरुवात केलेली आहे. मुलगा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतोय, पण हे शिक्षण घेत असताना त्या मुलाची एक आणि एकच इच्छा आहे, आणि ती इच्छा म्हणजे त्याला एक मस्त स्पोर्ट्स बाईक हवी आहे, गाडी हवी. दररोज वडिलांच्या मागे तो हट्ट करत असतो, बाबा मला एक गाडी हवी. माझे सगळे मित्र मस्तपैकी गाडीनी कॉलेजला येतात, मी मात्र आपले बसचे धक्के खात नुसता इकडून तिकडे कॉलेजला कसा तरी पोहोचत असतो. मला काही आता बसचे धक्के खायचे नाहीयेत, मला तुम्ही गाडी घेऊन द्या. असं दररोज वडिलांच्या मागे लागत असतो तो. पण यामुळे दररोज घरामध्ये सारख्या छोट्या मोठ्या कुरबुरी सुरू होतात, छोट्या मोठ्या कटकटी सुरू व्हायला लागतात. एक दिवस मात्र मुलगा अगदी हट्टच धरून बसतो, मी बाईक घेणार म्हणजे घेणार, त्याशिवाय मी कॉलेजला जाणारच नाही. वडिलांचं एवढंच एक म्हणणं असतं मुलाला की अरे तू अभ्यास कर, कष्ट कर, एकदा अभ्यास करून मोठा इंजिनियर हो आणि मग घे तुला बाईक, किंवा मी तुला नंतर तेव्हा बाईक घेऊन देतो. पण मुलाचा हट्ट काही संपत नाही, त्याला मात्र बाईक हवीच असते. एक दिवस हे भांडण इतकं विकोपाला जातं, वडील भयानक चिडतात आणि त्याला म्हणतात मी काही तुला बाईक घेऊन देणार नाहीये. मुलगाही भयानक चिडतो, भयानक तापतो. आजची नवीन पिढी आहे, राग यायला फार वेळ लागत नाही. अशाच या तापातापीच्या वातावरणामध्ये वडील आणि आई अगदी गडबडीमध्ये घर सोडून निघतात, त्यांना बाहेर जायचं असतं. आणि त्याच ह्याच्यामध्ये मुलगाही इतका तापलेला असतो, तोही ठरवतो की मला काही इथे राहायचं नाहीये आता, मीही इथून निघतो, घर सोडून जातो. निघता निघता बघतो टेबलवरती बाबांची पर्स पडलेली आहे. चला बरंच झालं, पर्स मिळाली, पैसे मिळाले, आता हे पैसे घ्यायचे आणि हे घर सोडून निघून जायचं. त्या अशा लोकांमध्ये राहायचं नाही, इथे काही भविष्य नाहीये माझं. ती पर्स घेतो आणि गडबडीमध्ये शूज घालतो आणि घराच्या बाहेर पडतो. चालताना पळताना लक्षात येते की अरे हे शूज, तेही फाटके, तेही बाबांचे घालून आलोय. फाटके शूज घालतात हे पण, इथेही यांना पैसा खर्च करता येत नाही. असं म्हणत म्हणत रागारागात ते शूजही काढून फेकतो आणि तसाच अनवाणी चालायला लागतो. पुढे मध्यमवर्गीय जरी कुटुंब असलं तरी पण बऱ्यापैकी लक्झरी देणारे आपले आईवडील असतात, त्यामुळं अनवाणी चालायची सवय नाही. हळूहळू पायाला खडे टोचायला लागतात, काटा रुतायला लागतो, ते पाय दुखायला लागतात, आता पायातनं रक्त यायला लागतं. पण तरीही घरातून पळालेला असतो. मग आता काय आईवडिलांना दिसायचं नाहीये, पळायचंय, कुठेही थांबायचं नाहीये. सो असं म्हणत म्हणत शेवटी इतका थकतो, पायातनं रक्त येत असतं, ठरवतो की आता कुठेतरी थांबूया. आणि भूक लागलेली असते पळून पळून, त्याच्यामुळं असं ठरवतो की चला आता ही पर्सही माझ्या सोबत आहे, याच्यातून काहीतरी पैसे घेऊन खातो आणि मग पुढे जातो, बघूया पुढे काय करायचंय ते. मग ठरवतो. पर्स उघडतो. पर्स उघडल्यानंतर त्याला आश्चर्याचा धक्का बसतो, कारण पर्स मध्ये फक्त 100 रुपयाची नोट असते आणि बरोबर काही चिठ्ठ्या, काही बिलं, या व्यतिरिक्त ती पर्स काहीही त्या पर्स मध्ये ठेवलेलं नसतं. हे असे ह्या बाबांच्या पर्स मध्ये एक 100 रुपयाची नोट, म्हणजे 100 रुपयाची नोट कोणी ठेवतं का पर्स मध्ये? आणि ह्या नुसत्या चिठ्ठ्या, काय करायचं ह्या चिठ्ठ्यांचं? तरी पण असं ठरवतो चला 100 तर आहेत ना, करूयात, खाऊयात काहीतरी, कमीत कमी मला भूक लागली, भूक तर मिटेल. असं म्हणून एका ठिकाणी बसतो आणि त्या चिठ्ठ्या जस्ट उलगडायला लागतो. सगळ्या चिठ्ठ्या बघता बघता त्याला जाणवतं की अरे काही किराणा मालाची चिठ्ठी आहे, एक दवाखान्याचं बिल आहे. अशाच सगळ्या त्या चिठ्ठ्या त्याला त्या बाबांच्या पर्समध्ये सापडतात. त्यानंतर एक चिठ्ठी अशी सापडते ज्याच्यामध्ये लिहिलेलं असतं 40,000 रुपये उधारी बाकी आहे. आणि ते 40,000 रुपये असतात की जे बाबांनी मित्राकडून घेतलेले असतात.
कशासाठी? तर मुलाला लॅपटॉप घेण्यासाठी. तोच लॅपटॉप जो वर्षभरापूर्वी मुलाने भयानक हट्ट करून तो लॅपटॉप वडिलांकडून मागितलेला असतो. कसे तरी पैसे जमवून मित्रांकडून घेऊन तो लॅपटॉप बाबा मुलाला घेऊन देतात. त्याचे 50,000 रुपये चुकते केलेले असतात, पण 40,000 रुपये देणं अजूनही बाकी आहे. सो त्यामुळे ती 40,000 रुपयाची ती एक चिठ्ठी त्याला सापडते. आता मात्र कुठेतरी काहीतरी त्याला जाणीव व्हायला लागते की काहीतरी चुकलंय का आपलं. आणि त्यानंतर पुन्हा बाकीच्या चिठ्ठ्या बघता बघता त्याला एक चिठ्ठी अशी हाताला लागते की जी ऍक्च्युली चिठ्ठी नाही, बिल नाही, तर एका वर्तमानपत्राची जाहिरात असते. जाहिरातीवरती असं लिहिलेलं असतं, जुनी गाडी घेऊन या आणि नवीन बाईक घेऊन जा. हे वाचल्यावर मात्र पायाखालची जमीन सरकते. आता लक्षात येतं की खरंच माझं खूप चुकलेलं आहे. हे आयुष्य आहे आणि बाबा माझे इतके कष्ट करत, इतकं स्वतःच्या जीवाचं रान करत या पद्धतीने हे आयुष्य घालवतायत, आम्हाला सपोर्ट करतायत आणि त्याच्याच ह्या सगळ्या चिठ्ठ्या आहेत. आणि आज हे जे भांडण विकोपाला गेलं ते जाण्याचं कारण एकमेव म्हणजे ही चिठ्ठी. आणि मग त्याच्या लक्षात येतं की बाबा आज त्या गाडीवाल्याकडे गेले असणार स्वतःची जुनी स्कूटर विकायला आणि माझ्यासाठी एक नवीन गाडी घेऊन यायला. तीच ती जुनी स्कूटर ज्यावरती मुलगा लहानाचा मोठा झालेला असतो, ज्या स्कूटरनी मुलाला आणि त्याच्या दीदीला लहानपणी शाळेत सोडवलेलं असतं, तीच स्कूटर ज्या स्कूटरवरती बाबांचा प्रचंड जीव आहे, ती स्कूटर आज बाबा विकायला निघालेले. मग मात्र डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागतात आणि स्वतः कुठेतरी चुकल्याची जाणीव होते. मग ठरवतो की आता आहे असंच पुन्हा घरी जायचं आणि बाबांची माफी मागायची. तसाच आल्या पावली मागे पळत पळत घरी पुन्हा परत जातो. घरी गेल्यानंतर बघतो तर तिथे बाबा नाहीयेत, आई पण नाहीये. आणि मग आठवतं अरे आई बाबा माझ्या अगोदरच घरातून बाहेर पडले. मग पुन्हा एकदा ती चिठ्ठी उघडतो आणि त्या ऍड्रेस वरती पोहोचतो. तिथे पोहोचल्यानंतर बाबांची स्कूटर एका बाजूला उभी असते आणि जेमतेम आता ती स्कूटर विकण्याची तयारीच सुरू झालेली असते. तिथे जाऊन बाबांच्या पायावरती अक्षरशः लोळण घेतो आणि त्यांना एक घट्ट मिठी मारतो. बाबा माझं चुकलं, प्लीज मला खरंच माफ करा, नका विकू ही स्कूटर. तुमच्या खूप आठवणी येत या स्कूटर सोबत. माझं खरंच चुकलं, मला माफ करा. मी खूप मोठा इंजिनियर होईल आणि स्वतःच्या पैशांनी तुमच्यासाठी एक स्कूटर मी घेऊन देईन, पण प्लीज ही स्कूटर नका विकू. आणि असं म्हणत बाबाही त्याला एक घट्ट मिठी मारत सगळं विसरून जाऊन आनंदाश्रूने पुन्हा एकदा सगळेजण घराकडे परततात. पण या गोष्टी मागे खरं तर आपल्या सगळ्यांनी घेण्यासारखी एक गोष्ट अशी आहे, दोन्हीही पिढींनी घेण्यासारखी एक गोष्ट अशी आहे, घरातल्या सगळ्याच मोठ्या माणसांनी लहान पिढीकडे किंवा आपल्या छोट्या जनरेशनकडे आपण काय स्ट्रगल करतो आहोत हे सगळ्या गोष्टी जरी नाही सांगितल्या तरी पण काही गोष्टी मुलांसोबत डिस्कस करणं फार गरजेचं आहे, जेणेकरून मुलांनाही आपण काय पद्धतीने सर्वाइव्ह करतो आयुष्य याची थोडी तरी जाणीव होऊ दे. आणि छोट्या जनरेशनला हे सांगता येईल की आई वडिलांची ही जे काही कष्ट आहेत हे कष्ट तुम्हीही तुमच्या डोळ्यानं बघताय, त्यामुळे त्यांच्या कष्टांची ती जाणीव ठेवा. आणि म्हणूनच पुन्हा एकदा जाता जाता असं म्हणेन की खरंच जगामध्ये अगदी श्रीमंत जर कोणी असेल तर ते बाबा आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातंय की जे खाली हो फिर भी मना करते नहीं देखा, मैंने पापा से अमीर इंसान नहीं देखा.